रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल मोठ्या प्रमाणात वाजलेला आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात शेवटच्या दिवशी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होत आहे। आणि आपण पाहतोय आत्ता आपण आहोत नगर परिषदेच्या बरोबर कार्यालयाबाहेर। या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। पोलिसांचं विशेष पथक देखील या ठिकाणी दाखल झाले। अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत। आणि या साईडला आहेत महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि प्रत्येक उमेदवार हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाविकास आघाडीचं देखील शक्ती प्रदर्शन झालेलं आहे। आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसात नेमके किती अर्ज दाखल होत आहेत आणि बंडखोरांची संख्या नेमकी किती वाढते हे देखील आज दुपारी 2 नंतर स्पष्ट होणार आहे। आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो। त्यांना अभिवादन करून आज आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांचा आणि जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांचा मिळून आज आम्ही सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे आम्ही बहुसंख्येने या नगर परिषदमध्ये पाऊल टाकू अशी मला अपेक्षा आहे। आणि रत्नागिरीकर आहेत, ते माझं कुटुंबच आहे, ते मला ह्यावेळी नक्की साथ देतील आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देखील साथ देतील व बहुसंख्येने आम्ही 3 तारखेला या रत्नागिरी नगर परिषदमध्ये प्रवेश करू। सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा आहे, काय उपयोग या निवडणुकीत आपल्याला काय होतं? सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा असला तरी कर्तृत्व मलाच सिद्ध करायचं आहे, त्यामुळे हे मी करूनच दाखवेन। काय मुद्दे राहणार आहेत या निवडणुकीमध्ये तुमचे? ह्या निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे म्हणजे आधी तर जे रखडलेले मुद्दे आहेत, रस्ते, पाणी आणि कचरा, ह्यावर तर आम्ही भर देणारच आहोत। शिवाय ज्या योजना ज्या झालेल्या नाही आहेत, ज्या अंमलबजावणी त्याच्यावर झालेली नाही, ते देखील आम्ही पूर्ण करू। आणि स्मार्ट सिटीच्या उद्देशाने आम्ही प्रत्येक शहरातल्या घटकाला यात सामावून घेऊ। त्यामध्ये महिला असतील, युवक असतील, आजी आजोबा, वयोवृद्ध असतील, त्याचबरोबर आपले ट्रॅफिक पोलीस जे सहकारी आहेत, त्याशिवाय बसस्थानक झालेलं आहे पण बसस्टॉप्स नाही आहेत, त्यासुद्धा सेवा आम्ही देणार आहोत। परत जे आपले रिक्षा चालक असतील, आपले स्ट्रीट वेंडर्स जे आहेत सगळे, फेरीवाले वगैरे, त्यांनासुद्धा आमच्या या हा विकास आघाडीच्या सरकारमध्ये स्थान असेल व त्यांचेसुद्धा आम्ही हे प्रश्न विचारात घेणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।